बाबांनी अहोरात्र सर्व मेहनत करून आपल्याला हे फळ दिलंय, फुकटाचं दान दिलंय, हे आपल्याला कसं टिकवावं हे आपल्यावर अवलंबून आहे. सेवक हा मार्गात येतो, मार्गात आल्यानंतर म्हणतो की भगवंताच्या मार्गात आहे, भगवंताच्या मार्गात आहे, एकमेकाची किरवा करतो. मी असं नाही म्हणत की भगवंत बाबांनी सांगितलं, बाबांनी नाही सांगितलं. बाबांनी आपल्याला 4 तत्व 3 शब्द 5 नियमच सांगितले. त्याच 5 नियमात 4 तत्व 3 शब्द 5 नियमाचे पालन करून आपल्याला चालायचे आहे. आणि सेवक का करतो? कुठले इथल्या सेवकाचं मन नाही कुठलं पाहिजे. मी माझ्या गावच्या सेवकाचं सांगतो. माझ्याच गावचे सेवक काही काय करतात, मार्गात आले फक्त नावासाठी, मार्गात आले फक्त नावासाठी. कारण सकाळी उठणे नाही, विनंती नाही, प्रार्थना नाही, फक्त नावासाठी मार्गात आहे. भगवंत त्यांच्या सोबत कधीच राहणार नाही. मी सुद्धा अगोदर मार्गात येण्या अगोदर खूप व्यसनाधीन होतो. एवढं व्यसनाधीन होतो का मला हे सुद्धा कळत नव्हतं की माझ्या मागे माझा परिवार आहे. सकाळी समजा खिशामध्ये 1000 रुपये असले, 2000 असले तर संध्याकाळी 1 रुपया राहायचा नाही, पूर्ण दारूच्या व्यसनामध्ये जायचं. नंतर मग मी विचार केला, बसमध्ये येता येता मला महानतडी बाबा जोंधळीचे पोस्टर दिसले बसमध्ये, सावनेरच्या जनरल हवनाचे. म्हटलं हे जनरल हवन काय आहे. नंतर ते पोस्टर दिसल्यानंतर मी नगरधनला माझे नातेवाईक राहते त्यांच्याकडे लग्नाला गेलो. तिथे मला भगवान बाबा हनुमानजीची प्रतिमा दिसली, महानतडी बाबा जोंधळीची प्रतिमा दिसली. तेव्हा मी तिथे माझ्या जे रिलेशनवाले आहे त्यांना विचारलं की हे बाबा कोण. तेव्हा त्यांनी मला सांगितलं की हे महानतडी बाबा जोंधळी आहे, परमात्म्याचा मार्ग आहे. या मार्गामध्ये जोही कोणी भौतिक कष्टी आला त्याचे सर्व दुःख नाहीसे होते. त्यांनी मला सांगितलं. तसेच मग येता येता बसमध्ये पुन्हा पोस्टर दिसलं तेव्हा मी विचार केला, आपण तर व्यसनाधीन आहे, काय ठेवला या व्यसनामध्ये. आपण सुद्धा या मार्गामध्ये प्रवेश करू. तिथून काही दिवस लोटले, वर्ष 2 वर्ष. त्यानंतर भगवंताची इच्छा झाली समजा की नाही भरपूर झालं तुझं, आता तू या मार्गाशी जोड. शेवकाकडे गेलो, शेवकाला सांगितलं भाऊ मला मार्गात यायचं आहे. त्यांनी मला माझे मार्गदर्शक पद्माकरजी वारकर भेटवली. ते भगवंतात विलीन झाले. आता त्या काकू आहे त्यांच्याकडे नेलं. त्यांनी विचारलं की तू मार्ग कशासाठी घेत आहे. त्यांना मी सांगितलं मी व्यसनाच्या आधी होतो. माझ्याकडे सर्व देवदेवताची पूजा होत होती तर त्याच्यामध्ये त्रिशूल सुद्धा होता. माझ्या गावामध्ये एका गोरे समाजाच्या घरी देवीचं ठाण आहे, तिथं जात होतो, तिथं नाचत कूदत होतो. ते म्हणत होते की तुझ्या अंगामध्ये काहीतरी येत आहे. म्हटलं काय येत आहे, काही सांगा ना. ते सांगत होते त्या पहाडामधला तुझ्या अंगामध्ये खेळत आहे. मी सर्व त्यांना विचारलं, म्हटलं हे काय आहे. मग नंतर जेव्हा मी मार्ग घेतला
सर्व काहीच नाही राहिलं. माझ्याकडे त्रिशूल होता, तो सुद्धा विसर्जन केला. मी सर्व सांगितलं मार्गदर्शकांना की माझ्याकडे असं असं आहे, याचं काय करायचं. तर त्यांनी सांगितलं का तू विसर्जन करून दे, मार्गाला आपल्या सुरुवात कर. ज्या दिवशी मी शब्द घ्यायला बसलो मार्गदर्शकाकडे, तेव्हा मार्गदर्शकाकडे शब्द घ्यायला जेव्हा बसलो ना, मार्गदर्शकांनी मला शब्द जेव्हा दिले तेव्हा तळपायातली आग मस्तकापर्यंत गेली. असं वाटत होतं की भगवंताने आपल्या अंगामध्ये जे काही वाईट विचार आहे ते सर्व नाहीसे करते, आणि भगवंताने ते सर्व नाहीसेच केले. ज्या तारखेपासून मी या मार्गाशी जुडलो त्या तारखेपासून कधी दुसरा रस्ता भटकला नाही. अनेक सेवक जोडले. एक सेवक असा होता, त्याला सुद्धा जोडलं, तो सुद्धा व्यसनाच्या अधीन होता. त्याला सुद्धा जोडलं. तो काय म्हणे, मार्ग घेतो. म्हटलं ठीक आहे, घेता, ठीक आहे, पण तुम्हाला हे रस्ता सोडावे लागेल व्यसनाची. ठीक आहे म्हणे. 6 महिन्यापर्यंत तो सेवक चांगला राहिला. मार्गाची रूपरेषा सर्व पाळत होता. 6 महिन्यानंतर धीरे धीरे त्यानं पुन्हा व्यसन चालू केलं. मग मी तसंच कार्तिक पौर्णिमा निमित्त मंडईचा कार्यक्रम राहतो नांद्याला. तिथं रात्रीच्या वेळेला मंडई बघायला गेलो. वापस येता येता तोच सेवक मला पहाटेच्या टायमात, ज्या टायमामध्ये आपण झोप लावतो त्या टायमामध्ये मला तो ज्या ठिकाणी दारू भेटते त्या ठिकाणी दिसला. मी त्या सेवकाला विचारलं, तू विनंती करण्याच्या टायमामध्ये तू इकडे कसा काय आला? तो सेवक माझ्याशी खोटा बोलला. मी म्हणे नांद्यावरून मंडई पाहून आलो. म्हटलं ठीक आहे, आता घरी गेल्यानंतर आंघोळ वगैरे कर. ठीक आहे म्हणे, आंघोळ वगैरे करतो म्हणे. मी सुद्धा घरी गेलो, आंघोळ वगैरे केली, विनंती केली आणि घरी बसलो होतो. तर त्या सेवकाच्या घरी त्यांचं पती पत्नीचं भांडण झालं. पती पत्नीचं भांडण झालं. त्याचे आई वडील मला बोलवायला आले. मी गेलो त्याच्याकडे. म्हटलं भाऊ काय झालं, तुम्ही झोप लावली नाही? तेव्हा त्याच्या पत्नीने विचारलं काय झालं. त्याची पत्नी सुद्धा लपवायची. पत्नी सुद्धा लपवत होती का माझे पती दारू पिले. तेव्हा जेव्हा त्याच्या तोंडाचा मला वास आला तर माझं डोकं एवढं बनावं लागलं होतं. मी त्याला विचारलं, तू दारू पिला? तो नाहीच म्हणायचा. त्याला मी फक्त हेच म्हटलं की बघ, आपण मार्गात जेव्हा गेलो तेव्हा आपण भगवंताला वचन दिलं, आणि भगवंताला वचन दिल्यानंतर आपण या मार्गात जुळलो. भगवंत आपल्या जवळ आहे, तू सांग, फक्त खरं बोल. तो तरी पण सांगत नव्हता. त्याला फक्त हेच म्हटलं की तू सत्य मर्यादा प्रेम कायम ठेव आणि नंतर सांग. जसं हा शब्द दिला तसंच त्या सेवकाने सांगितलं मला का मी आज दारू पिली. म्हटलं आतापर्यंत मी विचारत होतो, तू नाही म्हणत होता, मग तू आता कसं का हो म्हणतोय? नाही म्हणे, तुला मला सत्य मर्यादा प्रेमच सांगितलं, तत्वशब्द नियमच सांगितले, म्हणून मी तुला आता सांगितलं का मी दारू पितो. मग मार्गदर्शकाला फोन केला. मार्गदर्शकाला सांगितलं. मार्गदर्शकांनी सांगितलं की भूषण तू त्याच्यासोबत येऊ नको, त्याला एकट्याला माझ्याकडे पाठव. तो गेला, पुन्हा मार्ग घेऊन आला. पुन्हा 1 महिना चांगला राहिला. त्यानंतर मार्गदर्शक पलटवले, पण मार्गदर्शकाचे शब्द वापस न करता मार्गदर्शक पलटवले. एक मार्गदर्शक झाला, दुसरा मार्गदर्शक झाला, तिसरा मार्गदर्शक झाला, असे 4-5 मार्गदर्शक झाले.
टिमकीचे सोडा मंडळाचे घेतले, मंडळाचे सोडून पुन्हा कुठचे घेतले. सावरगावचे मार्गदर्शक होते येलमुलेजी, त्यांच्याकडून सुद्धा घेतले. त्यांचे सुद्धा शब्द वापस न करता केळवकडून मार्ग घेतला. केळवकडून मार्ग घेतल्यावर तो मी 15 दिवस 1 महिना चांगल्याने चालवला. नंतर त्याने पुन्हा व्यसन चालू केलं. दोघे पती पत्नी काटोलला गेले. पैसे आले जवळ, काटोलला गेले मार्केटात. मार्केटमधून सर्व किराणा हे ते सर्व घेतलं. पती पत्नी दोघेही जण बाईकने घेऊन राहिले. अचानक मागून कार आली. त्या कारवाल्यानं कट मारला. दोघेही जण खाली पडले गाडी घेऊन. गाडीचा पताच नाही, म्हणजे काय काय घडलं होतं पताच नाही लागला होता. पण त्याची पत्नी त्याच्या गाडीवर होती. त्याच्या पत्नीने फक्त खरं झाली आणि तो शेवट दवाखान्यामध्ये नेला तर तिथून वापरच नाही आला. कारण भगवंताला हे माहित आहे का हा सेवक मार्गात आला तेव्हापासून याने मार्गदर्शक किती पलटवले, किती मार्गदर्शकाचे याने शब्द वापस केले आणि किती मार्गदर्शकाचे शब्द घेतले हे भगवंताला दिसत होतं. मार्गदर्शकाने दिसत नाही. मार्गदर्शक राहते त्यांच्या गावात. आपण सेवक राहतो एका गावात. आपल्या सेवकामध्येच एकटा कायम ठेवा. पण कोणी म्हणते मी मंडळात आहे, कोणी म्हणते टिमकीच आहे. माझ्या गावातलीच परिस्थिती आहे. मंडळाचे जे सेवक आहे ते म्हणते हे टिमकीचे, यांची आहुती आमच्या आव्हानात चालत नाहीये, आमच्या आव्हानामध्ये आले पाहिजे. पण बाबांनी थोडी सांगितलं आपल्याला की हा फलाना आहे, हा तो आहे, तो मार्गात आहे, पण तो आपल्या आव्हानात आला नाही पाहिजे. भगवंताने बाबाने तर एकच दिला आहे, तत्व शब्द नियम एकच आहे, विनंती प्रार्थना एकच आहे. फक्त एक सेवकामध्ये भेदभाव कोण काढले हे मार्गदर्शक. मार्गदर्शकाच्या शब्दानुसार सेवक चालते. पण सेवकाने मी मार्गदर्शकाचे शब्द हे मान्य आहे मला की मार्गदर्शकाचा शब्द तो भगवंताचा शब्द आहे. मार्गदर्शकाचा शब्द तो भगवंताचा शब्द आहे. कारण मार्गदर्शकाच्या शब्दावर आपण चालतो. बाबाचा आता आपल्यामध्ये आहे नाही, पण ते आहे. बाबा पण आहे, भगवंत पण आहे, आपल्यामध्ये विलीन आहे. म्हणून माझ्या बोलण्यात काही चुका झाल्या असतील, मार्गदर्शक साहेबांच्या काही मन दुखावले असतील, कोणी सेवकाचे मन दुखावले असतील, तर स्वयं भगवान बाबा हनुमानजीला माफी मागतो, महांतजी बाबा झुंजूजीला माफी मागतो, मातोश्री वाराणसी आईला माफी मागतो, सर्व सेवक सेविका बाळगोपाल सर्वांना माफी मागतो आणि मी माझी जागा घेतो. सर्वांना माझा आदरपूर्वक नमस्कार.